नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रांक एमपीएससी आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण रेस्पिरेटरी सिस्टमचा अभ्यास करणार आहोत. सायन्सच्या या टॉपिक वरती पीवायक्यूज इतके नाही आहेत आपले, 3च क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तरी बेसिक रेस्पिरेटरी सिस्टम बद्दल माहिती असणं आपल्यासाठी महत्वाचं आहे, की आपल्याला माहित नाही आयोग कधी काय विचारेल. तर आपण सुरुवात करूयात. तर सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन असे म्हणतात. केवळ श्वास घेणे आणि उच्छ्वास बाहेर सोडणे म्हणजे श्वसन नव्हे, तर जो काही अन्न आपण शरीरात घेतोय त्यातून जे इम्पॉर्टंट घटक आहेत ते शोषून घेऊन ते शरीरातील ऊतींपर्यंत पोहोचवणे ही आवश्यक कार्य असते श्वसनाचे. ठीक आहे. तर श्वसन ही ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया आहे. तर शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचून ग्लुकोजचे विघटन घडवून आणणे आणि याद्वारे पेशींना कार्य करण्यासाठी ऊर्जा एटीपी उपलब्ध करून देणे हे श्वसन संस्थेचे मुख्य कार्य आहे. तर मागे आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम पाहिली होती. त्याच्यामध्ये आपण रक्त शरीरात कुठून कसं वाहतं, हृदयाकडे कसं येतंय, हृदयापासून शरीराच्या इतर भागांकडे कसं वाहतंय, ते नेमकं काय करते हे कार्य पाहिलं. तर त्याचाच आपला पुढचा भाग म्हणजे श्वसन प्रक्रिया. आता श्वसनाचे प्रकार, टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. श्वसनाचे मुख्य वैशिष्ट्य. तर श्वसन हे फक्त ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर होत नसून ते ऑक्सिजन नसतानाही घडून येते. तर श्वसनाचे या गोष्टीमुळे 2 प्रकार पडतात. एक तर ऑक्सिश्वसन एरोबिक रेस्पिरेशन आणि विनॉक्सी श्वसन अनएरोबिक रेस्पिरेशन. ऑक्सी श्वसन म्हणजेच ज्या श्वसनात ऑक्सिजनच्या सानिध्यात ऊर्जा निर्मिती केली जाते. ठीक आहे. आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे काय, तर ज्या श्वसनात ऑक्सिजनची गरज भासत नाही किंवा ऑक्सिजन शिवाय श्वसन होते त्यास विनॉक्सी श्वसन असे म्हणतात. तर ऑक्सी श्वसन मानवामध्ये घडून येते. विनॉक्सी श्वसन त्वचेद्वारे सुद्धा घडून येते. याचं एक्झाम्पल आपण बेडकाचं घेऊ शकतो. बेडूक पाण्यात असतात, अँफिबियन्स आहेत तर ते पाण्यात असताना त्यांच्या त्वचेद्वारे श्वसन करतात. ते विनॉक्सी श्वसन करतात कारण की त्यांच्यासाठी हवा उपलब्ध नसते. पुढे तर श्वसनाचे 2 प्रमुख टप्पे, श्वासोच्छवास ब्रीथिंग आणि सेल्युलर रेस्पिरेशन पेशी श्वसन. तर श्वासोच्छवासामध्ये काय होतं, तर हवा फुफ्फुसात शिरणे आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असलेली हवा फुफ्फुसाबाहेर टाकली जाण्याची प्रक्रिया म्हणजेच बाह्य श्वसन. यात रक्ताची वायूंची देवाणघेवाण होत असते. तर जे हृदयाकडून फुफ्फुसांकडे रक्त शुद्धीकरणासाठी आलेलं असतं त्याच्यामध्ये आणि फुफ्फुसात आपण श्वसनाद्वारे घेतलेलं जे हवा आहे त्यातलं ऑक्सिजन यांची देवाणघेवाण घडून येते. दुसरं पेशी श्वसन आहे सेल्युलर रेस्पिरेशन. तर रक्तामार्फत ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो. पेशीतील तंतुकणिकांमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑक्सिजनच्या साह्याने ग्लुकोजचे रूपांतरण पाणी आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये होते आणि ऊर्जा एटीपी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात बाहेर पडते. तर मागच्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलं होतं की हृदयात सायनो ऑरिक्युलर ऑरोव्हेंट्रिक्युलर नोड्सचं काम काय, पेसमेकर म्हणून काय काम करतात, किंवा आर्ट्रियम्स आणि वेंट्रिकल्स जे अलिंद आणि निलय त्यांचं कार्य काय हे आपण पाहिलं. आपण पाहिलं की राईट साईडला जे होतं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं, लेफ्ट साईडला जे होतं ते ऑक्सिजनेटेड ब्लड होतं जे की फुफ्फुसांमधून येतं, आणि राईट साईडचं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते फुफ्फुसांकडे जातं. तर असंच ते फुफ्फुसांकडे जाऊन त्याची हवा जे आहे ते कार्बन डायऑक्साईड, त्यातलं जे काही जास्तीचं कार्बन डायऑक्साईड आहे ते आणि यातलं ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये देवाणघेवाण होते, ट्रान्सफर होतं आणि ते शरीरातील सर्व भागांमध्ये सर्व ऊतींपर्यंत पोहोचवलं जातं. तर हे 2 गोष्टींची आपल्याला लिंक लागली. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, तर रक्तामध्ये जे आपले हिमोग्लोबिन्स आहेत, आरबीसी रेड ब्लड सेल्स, ते ऑक्सिजन वहनाचं कार्य करतात. ते आपण पुढे पाहणार आहोत. आता मानवी श्वसन मार्ग म्हणजेच एअर पॅसेज रूट. तर ह्याच्यामध्ये नॉस्ट्रिल्स, नाकपुड्या, फॅरिंग्स, लॅरिंग्स, श्वसनिका, ट्रेकिया, श्वसनी, ब्रॉन्की, श्वसनिका, ब्रोंकिओली आणि वायुकोश अल्व्हिओलिस यांचा समावेश होतो. तर हे जे नॉस्ट्रिल्स आहेत ते मानवी श्वसन मार्ग नाकपुड्यातून सुरू होऊन हवा आत जाताना सूक्ष्म केसामार्फत ती गाळली जाते. हवा गाळल्यामुळे काय होतंय, तर हवेतील जे धुळीचे कण आहेत ते नाकातच रोखले जातात, ते पुढे फुफ्फुसांपर्यंत जात नाही. पुढे घसा हा भाग श्वसनिका आणि अन्ननलिका दोन्ही क्रियेत भाग घेतो. म्हणजेच घसा दोघांसाठी सुद्धा कॉमन आहे. त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला ठसका लागतो त्यावेळेस आपण असं म्हणतो की जिथून आपण श्वास घेतो त्या भागात गेला की काही पाणी, कधी कधी पाण्याचा ठसका लागतो त्यावेळेस कधी कधी नाकातून पाणी बाहेर येतं.
का बाहेर येतं हे कळालं, कारण की दोघांचाही पार्ट तो एकच आहे, फॅरिंग्स, घसा. पुढे कंठ म्हणजेच लॅरिंग्स. तर घसाद्वारे आलेला वायू श्वसननलिकेकडे कंठाद्वारे जातो. श्वसननलिकेच्या या भागाद्वारे आवाजाची निर्मिती होते, म्हणजे आपण कंठातून आपल्या आवाजाची निर्मिती होत असते. तर त्याला आपण साऊंड बॉक्स असं सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये व्होकल कॉर्ड्स असतात. पुरुषांमध्ये ते व्होकल कॉर्ड्स 20 mm पर्यंत असतात, तर स्त्रियांमध्ये ते त्याच्यापेक्षा साधारणतः 5 mm कमी 15 पर्यंत असू शकतात. त्याच्या पुढे आहे श्वसनिका, जे की वायूचे वहन करते. श्वसनिकेपासून येतात श्वसनी, ब्रॉंकी. ट्रॅकियापासून ब्रॉंकी येतात. ठीक आहे. त्या काय करतात, तर त्याचे 2 भाग पडतात. 2 फुफ्फुस आहेत, 2 भागांमध्ये ते डिवाइड होतात. तर यापैकी एक उजव्या फुफ्फुसात तर एक डाव्या फुफ्फुसात जाते. पुढे आले आपले फुफ्फुस. हृदयाच्या दोन्ही बाजूला असलेली छातीच्या पोकळीतील असलेली फुफ्फुसे ही श्वसनाची मुख्य अवयव आहेत. का? कारण की तिथेच बाहेरून आलेल्या वायूतील ऑक्सिजन आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण होत असते. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, तर ब्रोंकिओली, श्वसनिका. श्वसनी फुफ्फुसात शिरल्यानंतर त्याचे दोन दोन फांद्यांमध्ये रूपांतर होते आणि त्याचे लहान लहान शाखा पडतात. त्या शाखांना श्वसनिका म्हणजेच ब्रॉंकिओल म्हणतात. तर ब्रॉंकीपासून ब्रोंकल्स बनतात. आणि त्याच्यामध्ये अल्व्हिओलस पुढे, जो सगळ्यात शेवटी आणि संख्येने फुग्याप्रमाणे असणारा वायुकोश तयार होतो. त्याच्यामध्ये कार्यात्मक आणि रचनात्मक घटक असा आहे की त्या वायुकोशामध्येच ऍक्च्युली देवाणघेवाण घडत असते. तर ज्या वेळेस आपण इनहेलेशन करतो, बाहेरची हवा श्वास घेऊन आत घेतो, त्यावेळेस ते फुगतात. ठीक आहे. ते फुगतात, हवा आतमध्ये घेतोय, आणि त्या केशवाहिन्यांमार्फत हवेची देवाणघेवाण होते. पुढे आपण जेव्हा एक्झेल करतो, म्हणजेच काय, उच्छवास सोडतो, त्यावेळेस ते रिलॅक्स होतात, त्यांचे शिथिलीकरण होते. त्याच्यामुळे पटल डायफ्रॅगम आपलं शिथिल होतं आणि छातीच्या पोकळीचा आकारमान आपला कमी होतो. त्याच्यामुळं जर का आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही फुफ्फुसा वाटे श्वास घ्या, पोटा वाटे घेऊ नका, कारण ज्यावेळेस आपण श्वास घेतो 2 प्रकारे घेत असतो. एकतर कधी कधी चुकून असं होतं की आपलं पोट वर खाली होतं श्वास घेत असताना. मोस्टली काय होतं, आपली छाती वर खाली व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे म्हणलं जातं की छातीतून आपण श्वास घेतला पाहिजे. त्यानंतर तो ऑक्सिजन पुढे रक्तात मार्फत सगळ्या अवयवांना पोहोचतो. इथे आपण पाहू शकतो, तर हे आलं आपली नेसल कॅव्हिटी, नाक, ज्याच्यामध्ये केस असतात, त्यातून बाहेरची धूळ थांबवते. पुढे येतो आपण फॅरिंग्सला, जो की अन्ननलिका आणि श्वसननलिकेचा एकत्रित भाग आहे. पुढे आहे लॅरिंग्स, आपला घसा. ठीक आहे. त्याच्या पुढे आलो आपण, ही ट्रेकिया आहे, ज्यातून हवा खाली फुफ्फुसांपर्यंत जाते. ठीक आहे. त्याचे खाली 2 ब्रॉंकाय पडतात, जे की लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडच्या फुफ्फुसांना दिले जातात. त्याच्या पुढे त्यांचे ब्रॉंकिल्स पडतात, म्हणजे मोठ्या मोठ्या फांद्या या अशा आपल्याला दिसतात. आणि त्याच्या शेवटी त्याचे ब्रॉंक्युल्स पडतात, अजून छोट्या. आणि त्याच्या पुढे अल्व्हिओल्स असतात, जे की डॉट टाईप इथे आपल्याला दिसतोय, हा असा भाग, ज्याच्यामध्ये ऍक्च्युली वायूची देवाणघेवाण होत असते. ठीक आहे. आणि हा आहे डायफ्रॅगम, खालचा भाग. तर त्या श्वासाचं काय आलं. आणखीन एक महत्वाचं, डाव्या साईडचं फुफ्फुस उजव्या साईडच्या फुफ्फुसापेक्षा थोडंसं आकाराने लहान असतं. कारण काय सांगू शकता तुम्ही, तर डाव्या साईडला आपलं हृदय असतो. नॉर्मल कंडिशन मध्ये ह्युमन हार्ट लेफ्ट साईडला सिच्युएटेड असतं. त्याच्यामुळं डाव्या साईडचं फुफ्फुस उजव्या साईडच्या फुफ्फुसापेक्षा लहान असतं. पुढे पाहूयात. तर आपण पाहिलं इनहेलेशन. तर याच्यामध्ये स्नायुमय पटल, डायफ्रॅगम आकुंचन पावतंय, छातीची पोकळी वाढून आतील दाब कमी होतोय, बाहेरील हवा फुफ्फुसात प्रवेश करते आणि डिफ्युजन विसरण प्रक्रियेद्वारे वायूची देवाणघेवाण होते. उच्छवास एक्सलेशन मध्ये काय होतंय, डायफ्रॅगम शिथिल होतंय, छातीची पोकळी पूर्ववत होते आणि हवा बाहेर सोडली जाते आणि पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचून ऊर्जा निर्मिती होते. तर आता ही आहे श्वसनाची उष्मदायी अभिक्रिया, एक्झोथर्मिक रिॲक्शन. ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, ही आपण कसे लक्षात ठेवू शकतो. साधी साधी गोष्ट आहे. नाकाजवळ किंवा तोंडाजवळ जरी आपण आपला हात नेला, तर आपण जी हवा बाहेर सोडतोय ती गरम असते, म्हणजेच ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे.
ह्याच्यामध्ये C6H12O6 ग्लुकोज प्लस 6O2 बाहेरून आलेला आपला ऑक्सिजन याचं रूपांतर 6CO2 कार्बन डायऑक्साईड 6H2O पाणी आणि ATP एडेनोसिन ट्रायफॉस्फेट एनर्जीच्या स्वरूपात होते. काही महत्वपूर्ण आकडेवारी आपण पाहूयात. फुफ्फुसातील वायुकोशांचा पृष्ठभाग जर पसरवला तर तो 80 चौरस मीटर पर्यंत होईल. प्रौढ व्यक्ती प्रतिमेशी 15 ते 20 वेळा श्वासोच्छवास करते. दिवसाला तो 28,800 वेळा श्वासोच्छवास घेतो आणि साधारणतः 10 ते 20 किलोग्राम एवढी हवा तो श्वासोच्छवासाने बाहेर सोडत असतो. तर हा PYQ होता. एका फुफ्फुसात जवळपास 30 कोटी वायुकोश असतात. रक्त आणि वायूचे वहन म्हणलं तर सस्तन प्राण्यांमध्ये RBC मध्ये तंतुकणिका नसतात. ठीक आहे. काय त्याच्या RBCs काय आहेत आपल्या नॉन न्यूक्लिएटेड आहेत. त्यांच्यामध्ये केंद्रक नाही, द्विकॉन्केव्ह आहेत, बायकॉन्केव्ह आहेत त्या. त्यामुळे त्या फक्त विनॉक्सी श्वसन करतात. रक्तातील एकूण कार्बन डायऑक्साईड पैकी 25% RBC द्वारे व 70% प्लाझ्माद्वारे बायकार्बोनेट स्वरूपात वाहिली जाते. आता आपल्याला माहिती आहे की रक्तामध्ये प्लाझ्मा आहे 55%. त्या 55% प्लाझ्मामध्ये CO2 चं प्रमाण 70% आहे. तो जे CO2 आहे तो कशामुळे येतोय? आपल्या श्वसनामुळे पण येतोय. ठीक आहे. तर रक्तातील एकूण CO2 पैकी 25% आहे ते RBC वाहून नेत आहेत आणि 70% आहेत ते प्लाझ्मा बायकार्बोनेटच्या स्वरूपात वाहतात. आता प्रकार. आता अवयव आणि उदाहरण ही काही उदाहरणं आहेत विनॉक्सी श्वसन आणि ऑक्सी श्वसन पद्धतीची. तर क्युटेनियस त्वक श्वसन म्हणजे त्वचेद्वारे श्वसन, अळू, बेडूक, गांडूळ, क्लोन श्वसन, ब्रँकियल, कल्ल्यांमार्फत श्वसन, जलचर कीटक, चक्रमुखी, मत्स्यवर्गीय प्राणी, श्वसननलिक श्वसन, ट्रॅकियल, बाह्य श्वसनलिकेमार्फत कीटक, पतकृमी आणि कोळी, फुफ्फुसी श्वसन, पल्मनरी, फुफ्फुसांमार्फत श्वसन, उभयचर प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी इत्यादी. आता हे दोन प्रश्न आणखीन PYQ मध्ये होते. तर ऑक्सी श्वसनामध्ये ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन ग्राही म्हणजे इलेक्ट्रॉन एक्सेप्टरची भूमिका बजावतो आणि ऑक्सी श्वसनामध्ये शेवटी काय तयार होतंय तर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आणि ATP तयार होतं. ठीक आहे. तर आणखीन काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. रक्तातील बायकार्बोनेट रक्ताचा pH नियंत्रित करतात. ह्या बायकार्बोनेट बद्दल आपण आधीच्या हृदयाच्या चॅप्टर मध्ये सुद्धा पाहिलंय की प्लाझ्मामध्ये जो CO2 आहे त्या CO2 मुळे त्याच्या बायकार्बोनेटच्या रूपांतरणामुळे त्या रक्ताला अल्कली गुणधर्म प्राप्त झालेला आहे. लोहित रक्तपेशी RBC जे आहेत त्या हिमोग्लोबिनच्या द्वारे ऑक्सिजनचं वहन करतात आणि शरीरातील जवळपास 97 ते 99% ऑक्सी श्वसनाचे वहन हे हिमोग्लोबिनद्वारे केले जाते. एक हिमोग्लोबिनचा रेणू जास्तीत जास्त 4 ऑक्सिजनचे संयुग वाहू शकतो. जेव्हा आपण इन्हेलेशन करतो म्हणजेच ऑक्सिजन आपण आपल्या शरीरात घेतो तेव्हा 79% वातावरणातील नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि 0.3% कार्बन डायऑक्साईड आपण आत घेतोय. म्हणजेच काय बाहेरच्या हवेमध्ये हे जे सर्व घटक प्रेझेंट आहेत ते आपण आहे तसे आत घेतो. त्यातलं नायट्रोजन हवेतल्या नायट्रोजनचं आपण कन्व्हर्जन करू शकत नाही. जरी अमिनो आम्ल शरीरात प्रेझेंट असतील तरी हवेतील नायट्रोजनचं आपण कन्व्हर्जन करू शकत नाही. त्याच्यामुळे तो नायट्रोजन आहे तसा बाहेर पडतो 79%. ऑक्सिजन 16.4% एवढा बाहेर पडतोय. का? कारण की त्यातल्या काही ऑक्सिजनचं रूपांतर आपण कशात करतोय? पाण्यामध्ये करतोय. त्याच्यामुळे. आणि 4.4% कार्बन डायऑक्साईड आपण घेतलं किती आहे? ऑलमोस्ट 0.03% आणि बाहेर किती सोडतोय तर 4.4%. असं. तर सामान्यतः हिमोग्लोबिनचा रंग हा जांभळा असतो परंतु लोह आणि ऑक्सिजन यांच्या अभिक्रियामुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो. तर या काही बेसिक गोष्टी आहेत. आणखीन एक महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण व्यायाम करतो त्यावेळेस आपल्या मांसपेशी विनॉक्सी श्वसन करून लॅक्टिक ऍसिडची निर्मिती करतात. त्यामुळे पायाला गोळे येतात. म्हणजे तिथे ऑक्सिजनची कमी झालेली असते आणि म्हणून रेस्ट द्यावा लागतो. रेस्ट दिल्यानंतर काय होणार आहे? ऑक्सिजनचं वहन होणार आहे, त्याला आराम भेटणार आहे आणि मग ते लॅक्टिक ऍसिड पुन्हा डिफ्यूज होईल, त्याचं कन्व्हर्जन होईल आणि मग पायाचे गोळे शांत होतील. तर अशा पद्धतीने आपण श्वसनाचा चॅप्टर कम्प्लीट केलाय. आपली रेस्पिरेटरी सिस्टम कम्प्लीट झाली आहे. त्याचे 3च PYQs होते हे आपण पाहिले. आणखीन काही जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल, कुठला पॉईंट राहिला असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशा पद्धतीनेच अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू.